नमस्कार, आपलं माहितीकर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण बघतोय की पुणे मंडळाची जी लॉटरी निघालेली आहे, त्यातल्या ज्या सदनिका आहेत किंवा ज्या स्कीम आहेत त्याबद्दल आपण माहिती बघत असतो, जेणेकरून ॲप्लिकेशन करताना तुम्हाला नक्की त्याची मदत होत असते. तर आज आपण बघणार आहोत की ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त सदनिका उपलब्ध केलेल्या असतात, ज्या स्कीम आहेत, ज्या ठिकाणी जास्तीत जास्त सदनिका उपलब्ध असतात, त्या सदनिकांबद्दल आपण माहिती बघणार आहोत. आता ह्या आधी आपण बघितलं होतं की सरिता निकेतन म्हणून एक स्कीम आहे जी आपल्या मांजरी खुर्दमध्ये आहे, ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त 476 फ्लॅट आहेत. दोन ज्या स्कीम आहेत त्याची व्हिडिओ आपण बनवलेली होती, तो चॅनलवर आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला भेटेल, ती सुद्धा तुम्ही चेक करू शकता. आणि आज आपण बघणार आहोत की जी काही लोकांच्या कमेंट आल्या होत्या की शांती निकेतन म्हाळुंगेचं जे 1 BHK 2 BHKच्या 2 स्कीम आहेत, 968 अ आणि 968 ब, ज्या की फर्स्ट टाईम म्हाडाच्या लॉटरीमध्ये आलेल्या आहे. त्या ठिकाणी सुद्धा जवळपास 300 च्या वरती फ्लॅट आहेत. 393 फ्लॅट त्या ठिकाणी 1 BHK प्लस 2 BHK आहेत, ज्याची 1 BHKची प्राईस 14 लाखाच्या आसपास आहे आणि 2 BHKची प्राईस जी आहे ती 20 लाखाच्या आसपास प्राईज आहे. आणि ह्याचं जर कार्पेट एरिया जर आपण बघितला, 1 BHKचा कार्पेट एरिया जवळपास 300 ते 350 स्क्वेअर फूट आहे. 2 BHKचा कार्पेट एरिया 430 ते 440 स्क्वेअर फूट आहे. 1 BHK 180 आहेत, 2 BHK जे आहेत ते 213 आहेत आणि प्रत्येक जो काही रिझर्वेशन गट आहे त्यासाठी फ्लॅट किंवा सदनिका त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आता ह्यात अजून एक आहे की महारेराच्या ज्या डिटेल्स आहेत त्या डिटेल्स अवेलेबल नाही आहे, कारण ह्याचा जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट पार्ट OC रिसिव्ड म्हणून महारेराचे नोंदणी क्रमांक च्या ठिकाणी दिलेला आहे. पार्ट OC रिसिव्ड. OC म्हटलं तर ऑक्युपन्सी सर्टिफिकेट असतं, म्हणजे की वापर प्रमाणपत्र. म्हणजे ती जी इमारतीला जर OC मिळाली तर म्हणजे ती कायदेशीररित्या राहण्यास योग्य किंवा व्हेरीफाय करूनच संबंधित प्राधिकरणाकडून ते सर्टिफिकेशन दिलं जातं. आता ही बिल्डिंग जर आपण बघितली तर ह्यात पार्ट OC रिसिव्ड म्हणून मेन्शन आहे. महारेरावर काही याच्या डिटेल्स जास्त म्हणजे नंबर नसल्यामुळे डिटेल्स आपल्याला मिळालेल्या नाही आहेत, पण ज्या डिटेल्स आहेत त्या आपण चेक करणार आहोत. पार्ट OC म्हटलं तर त्यातला काही भाग, काही फ्लोअर असतील किंवा काही विंग असतील त्या कंप्लीट झालेल्या आहे, राहण्यासाठी योग्य आहे, अशा पद्धतीचा त्याचा पार्ट OCचा अर्थ होतो. OC म्हणजे पूर्णपणे ती बिल्डिंग कंप्लीट आहे, त्या राहण्यासाठी योग्य आहे किंवा आपण तिथे जाऊन राहू शकतो, अशा पद्धतीचा त्याचा अर्थ होतो. तर पार्ट OC रिसिव्ड आहे. आणि जर आपण बघितलं ह्याचं जे महारेराच्या डिटेल्स नाही आहे, ह्या 2 स्कीम आहेत, त्यातल्या जे डिफरन्स आपण जर बघितलं सदनिका आणि किंमत किंवा एरिया EMD, बाकी ज्या डिटेल्स म्हाडाने शेअर केलेल्या आहेत त्या सेमच आहेत. म्हणजे जो की फ्लोअर प्लॅनच्या ज्या डिटेल्स आहे 1 BHK 2 BHKचा तर सेमच आहे, एकच बिल्डिंग असल्यामुळे. फक्त 1 BHKचा फ्लोअर प्लॅन वेगळा असेल आणि 2 BHKचा वेगळा असेल, किंवा बिल्डिंगच्या स्ट्रक्चरचे जे फोटो दिलेले आहेत ते सुद्धा दोन्ही स्कीममध्ये सेमच आहे. त्यातलं एक आपण डिटेल्स बघणार आहोत. लोकेशनसुद्धा या ठिकाणी दिलेलं नाही आहे आणि त्याचं लोकेशन गुगल मॅप्सवर सुद्धा स्पेसिफिक बिल्डिंगचं लोकेशन नाही आहे. बट जे काही फोटोज असतील किंवा म्हाळुंगेचा जो टाउन प्लॅनिंगचा जो रिपोर्ट आहे किंवा टाउन प्लॅनिंगचा मॅप आहे त्याच्यामधले जे सर्वे नंबर जर चेक केले तर 41-2 हा सर्वे नंबर आहे या ठिकाणी. आणि जो म्हाडा लॉटरीमध्ये आपल्याला सर्वे नंबर दिलेला आहे तो 40 ते 47, 40चा पार्ट आणि 47चा पार्ट, अशा पद्धतीने ती बिल्डिंग डेव्हलप केलेली आहे. आता ही जर आपण बघितली तर ही सेम जी बिल्डिंग आहे त्याच्या बाजूला VTPचा एक प्रोजेक्ट आहे, हा जो 41-1 आणि P आहे, जो की ह्या बाजूला आहे तो प्रोजेक्ट. VTP एथेरियस म्हणून एक प्रोजेक्ट आहे. त्याच्या बाजूला ही जी सेपरेट बिल्डिंग दिसते, जो टाइम स्क्वेअर ब्रिज आहे, त्या टाइम स्क्वेअर ब्रिजच्या बाजूला ही जी बिल्डिंग दिसते, ही बिल्डिंग ती बिल्डिंग आहे ज्याचं एक्झॅक्ट लोकेशन आपल्याला नाही आहे, बट गुगलवरून किंवा जो रेफरन्स आपल्याला भेटतो त्यावरून किंवा म्हाडाने ज्या बिल्डिंगचे फ्लोअर प्लॅन दिलेले आहेत त्याचं जर आपण स्ट्रक्चर बघितलं, हे जे फ्लोअर प्लॅन आहे याचं स्ट्रक्चर जर बघितलं तर ते त्या बिल्डिंगला एक्झॅक्ट मॅच करतं, हे जे स्ट्रक्चर आहे. आणि हे जर आपण बघितलं तर ह्याचा जो अँगल आहे
ही जी फ्रंट साईड ह्या बाजूची, त्यानंतर हा जे मिडलची विंग आणि ही जी क्रॉस विंग, हे अशा पद्धतीचं त्याचं स्ट्रक्चर आहे जे त्या प्लॅनला मॅच करतं. सो ही 99% हीच ती बिल्डिंग असणार आहे. अजून ॲडिशन म्हणून आपण जर बघितलं तर गुगलवर जर आपण ते बिल्डिंग सध्या रेडी आपल्याला दिसते आणि गुगलवर जर आपण व्ह्यू जर बघितला तर हे जे स्ट्रक्चर आहे, ह्या ज्या लाईन असतील किंवा हे जे कलर किंवा त्याचं जे बाल्कनीचं स्ट्रक्चर असेल ते आणि म्हाडाने जे फोटो अवेलेबल केले आहेत ते एक्झॅक्ट सेम आहे. त्यामुळे आणि जो कर्व या ठिकाणी आपल्याला दिसतो शेवटच्या बिल्डिंगला, त्यामुळे लोकेशन जर बघितलं तर हे लोकेशन आहे. कनेक्टिव्हिटी जर बघितली तर हा टाइम स्क्वेअरचा ब्रिज आहे जो जातोय हिंजवडी फेज 1ला. हिंजवडी फेज पण अतिशय एक 3-4 किलोमीटरच्या अंतरावर हिंजवडी फेज आहे. आजूबाजूला बघितलं तर हा बालेवाडीकडे जाणारा रोड आहे. नांदे बालेवाडी ह्या बाजूला नांदे आहे, ह्या बाजूला बालेवाडीचा जो एरिया आहे. आणि इंटरनल जर कनेक्टिव्हिटी बघितली तर मोठे मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी असल्यामुळे कनेक्टिव्हिटी रोडचे स्ट्रक्चर जर बघितले तर मोठे मोठे रोड आहे, त्यामुळे त्याचं काही इश्यू नाही आहे. बाजूला नदी आहे आणि इकडे जर आपण बघितलं तर बालेवाडी असेल किंवा हा मुंबई-बेंगलोर हायवे एक 5-6 किलोमीटरच्या अंतरावर तो सुद्धा आहे. तर अशा पद्धतीचं लोकेशन आहे. हिंजवडीचे IT पार्कमुळे ह्याला जास्त आपण म्हणू शकतो की इम्पॉर्टन्स येऊ शकतं ह्या लोकेशनसाठी. तर हे त्याचं डिटेल्स आहे आणि जो महारेराचे डिटेल्स नाही आहेत, बट जो फ्लोअर प्लॅन म्हाडाने अटॅच केलेला आहे त्याच्यात जर आपण बघितलं, याच्यातून आपल्याला फक्त जो फ्लोअरचं स्ट्रक्चर आहे ते कळू शकतं. पार्किंग किंवा इतर गोष्टींच्या डिटेल्स आपल्याला कळणार नाहीत. तो सुद्धा इतका क्लिअर नाही आहे, ब्लर आहे. तरी पण आपण चेक करूया की जो फ्लोअर जर आपण बघितलं तर ही लिव्हिंग रूम आहे. 1 BHKचा हा प्लॅन आहे. बाजूला किचन दिलेलं आहे, एक टॉयलेट दिलेलं आहे, या बाजूला एक बेडरूम आणि या ठिकाणी काहीसा सिट आउट टाईपचा एरिया आहे. बाल्कनी किंवा काय असं स्पेसिफिकली मेन्शन केलेलं नाही आहे किंवा काही क्लिअर दिसत नाही आहे, बट सिट आउट टाईपचा एरिया असण्याचे चान्सेस आहेत. तर हे 1 BHKचा झाला प्लॅन. सेम जर आपण बघितलं तर 2 BHKचे प्लॅन आहे ह्या विंगमध्ये. तर या ठिकाणी लिव्हिंग आहे, किचन, टॉयलेट आणि ह्या बाजूला एक बेडरूम दिलेला आहे. आणि ह्या बाजूला जर आपण बघितलं बाल्कनी किंवा सिट आउट एरिया असण्याचे चान्सेस शुअर आहेत. किंवा आपण जे पिक्चर गुगलवर सुद्धा बघितलं किंवा जे म्हाडाने सुद्धा अपलोड केलेलं आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी बाल्कनी टाईपचा एरिया दिसतो आहे, म्हणजे या ठिकाणी बाल्कनी असणार आहे. त्यानंतर जो आपण जर बघितलं तर ही जी बेडरूम आहे ही बेडरूम आणि तिला एक अटॅच टॉयलेट, अशा पद्धतीचा प्लॅन आहे. आता करंट मार्केट रेट जर बघितलं तर महारुंजेचं जवळपास 8,000च्या वरती आहे, 9,000च्या आसपास त्याचं पर स्क्वेअर फूटचे रेट आहेत. आणि डिपेंड ऑन बिल्डरसुद्धा रेट वेगवेगळे आहेत, कारण अमॅनिटीज ज्या काही अवेलेबल केलेल्या असतात त्यानुसारसुद्धा रेटमध्ये फरक होत असतो. आपण कन्सिडर करू की 8,000च्या वरती त्याचा रेट आहे आणि म्हाडाचे जे प्राईस दिलेली आहे ती त्या मानाने जस्टिफाय करणारी आहे. तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? म्हाडाची प्राईस असेल किंवा तिथला रेट असेल, लोकेशन असेल, बिल्डिंगचं स्ट्रक्चर असेल, कनेक्टिव्हिटी असेल किंवा इतरही काही गोष्टी असतील, त्यानुसार तुम्ही तिचं कंपॅरिझन करू शकता किंवा ज्या डिटेल्स तुम्हाला शेअर केलेल्या असतील त्याच्यानुसारसुद्धा तुम्ही ॲनालिसिस करू शकता आणि चेक करा. अजून वेळ आहे, भरपूर स्कीम आहेत, तुम्ही नक्की बाकी स्कीमसुद्धा चेक करा आणि अशाच स्कीमबद्दल माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.